स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून 20व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत तांडव क्रिएशन नागपूर सहर्ष आणि सविने सादर करीत आहोत बालनाट्य कस्तुरी. लेखक आसिफ अन्सारी, दर्शन किशोर बत्तासे, रेहान बत्तासे, सतीश काळबांडे, रंगभूषा नितीन प्रचंड, वेशभूषा नरेश एंडे, सहयोग SOS कब्स नागपूर, छोटी सी आशा राणी नताशा धार्मिक, मुन्नी सई अवधूत. बालनाट्य कस्तुरी. छोटी सी आशा. माझ्या जगात घेऊ द्या ना मला थोडा या आयुष्याचा आनंद. मला नाचू द्या, मला फुलू द्या, माझ्यातला कस्तुरीचा सुगंध मला कळू द्या. आज ही राणी खूप आनंदी आहे. असा क्षण सदैव स्वप्नातच. या स्वप्नाचा आनंद तर या राणीला घेऊ द्या. मी कोण्या राजाची राणी नाही, फक्त माझं नाव राणी आहे. या खोलीतून जग कसं आहे ते मी नाही. कोण आहे, कोण आहे? राणी मॅडम, राणी मॅडम. कोण आहे या आतमध्ये? कोण आहेस तू? मी मुन्नी. मुन्नी? कोण मुन्नी? तुमच्या इथे ज्या कामाला येतात ना, मी त्यांची मुलगी. आमच्या इथे तर सायरा आंटी येतात कामाला. तू त्यांची मुलगी आहेस का? हो. अगं मग तिथे का उभी आहेस? जवळ ये ना. अगं तुझा चेहरा तर तुझ्या आईसारखाच. आई का नाही आली तुझी? अम्मीला बरं वाटत नाही म्हणून तिने मला पाठवलं. तुला आमचं घर कसं माहिती झालं? इथे बाजूला सक्सेना साहेब राहतात ना, त्यांच्याकडे आमच्या शेजारच्या शिंदे काकू येतात कामाला. त्यांच्यासोबत मी आले. त्या तुमच्या शिंदे काकू दुपारच्या वेळेस येतात का सक्सेना साहेबांकडे? हो, दुपारच्या वेळेस घर कामासाठी जातात. अम्मीने त्यांना सांगितलं की तुम्ही जाताना मग तिला घेऊन जा, आणि मी त्यांच्यासोबत आले. अच्छा, तुझ्या आईने सांगितले ना काय काम करायचे ते? इकडे बघ, घाबरू नको. तू फक्त पाठीमागून चेअर धर आणि पाठीमागे ओढ. आता असं फिरव चेअर, आणि आता तिथे घे. बघ, सोपं आहे ना. आता जरा माझ्या त्या टेबलाची आवरावर कर. खूप पसारा करून ठेवलाय मी. आज माझ्या आईने खूप दिवसानंतर मला नाश्ता आणून दिला आहे. याचं श्रेय तुझ्याच आईला जातं. जर तुझी आई आली असती तर माझ्या मम्मीने मला नाश्ता आणून दिला नसता. इथे बाजूलाच एक हॉटेल आहे, तिथे चांगला नाश्ता मिळतो, पण तुझ्या आईच्या हाताची चव येत नाही. खरंच तुझी आई खूप छान जेवण बनवते. मॅडम, एवढी सगळी पुस्तके कोणाची आहे? माझी आहे. काय असते या पुस्तकात? खरंच काय असतं या पुस्तकात? तुझं खरं नाव मुन्नीच आहे की असंच तुला मुन्नी लाडाने बोलवतात? माझं खरं नाव मुमताज आहे, पण बाबांना मुन्नी हे नाव आवडतं म्हणून ते मला याच नावाने हाक मारतात. अगदी माझ्यासारखं. माझं खरं नाव ज्ञानेश्वरी आहे. माझ्या आजोबांनी ठेवलंय माझं नाव, पण पप्पांना राणी हे नाव आवडतं म्हणून ते मला राणी म्हणूनच हाक मारतात. राणी राणी. तुला माहिती आहे का मुमताज कोणाचं नाव आहे? कोणाचं म्हणजे? माझंच नाव मुमताज आहे. ते तर तुझं नाव झालं, पण तुझ्याशिवाय आणखी कोणी मुमताज? हो, माहिती आहे ना मला. कोण? आमच्या वस्तीत बशीर खालू राहतात, त्यांच्या मुलीचं नाव सुद्धा मुमताज आहे. आणखी कोणी मुमताज जिचं नाव तू कधी ऐकलं असेल, वाचलं असेल? लक्षात आहे का तुझ्या? नाही मॅडम, मला फक्त एवढीच मुमताज माहिती आहे. मी शाळेत कितीदा गेले हे सुद्धा माझ्या लक्षात नाही. मला फक्त कुराण वाचता येते, ते पण मौलवी साहेब शिकवतात. बाकी मला काही वाचता येत नाही. कुराण कुठे वाचायला जातेस तू? आधी मस्जिदमध्ये जायचे, पण आता कधी आईला वेळ मिळाला की ती मला घरीच शिकवते. आई नेहमी म्हणते की आपण मेल्यावर आपला घरदार, पैसा अडका
काही कामाला येणार नाही. कामाला येईल फक्त तुमची नमाज, कुराण वाचन, तुम्ही केलेली लोकांची मदत. आई नेहमी म्हणते, कोणी जर तुम्हाला वाईट बोललं तर तुम्ही त्यांना वाईट बोलू नये, नाहीतर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील. मुन्नी, तुला माहिती आहे सर्व धर्मग्रंथाचा हाच सार आहे. लोकांची चांगले बोला, चांगले वागा, गरजूंना मदत करा, नेहमी आपल्या मदतीचा हात पुढे ठेवा, मग देव तुमच्यासाठी स्वर्गाचे दार उघडे ठेवेल. स्वर्ग म्हणजे माहिती आहे ना तुला? तुम्ही त्याला जन्नत असे म्हणतात. मॅडम, तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती आहे? अगं, मला वाचण्याशिवाय दुसरे काम काय आहे? मम्मी पप्पा बिझनेसमॅन आहे. छोटा भाऊ आहे सोहम, तोही पाचगणीला आहे शिकण्यासाठी. त्याची इच्छा नव्हती जाण्याची, पण घरातल्या मोठ्यांसमोर छोट्यांचं कधी काही चालतं का? पण आपलं सुख, आपला खरं आनंद. मम्मी पप्पा आम्हाला सुख देण्यासाठी खूप पैसे कमवतात. आम्हाला सुख देण्यासाठी की आमच्याशी दूर राहण्यासाठी? ए, तू सगळ्यात जास्त खुश केव्हा होतेस? खुश? मी ज्यावेळेस माझे अब्बू आनंदाने माझे गाल ओढतात आणि मला आपला बेटा म्हणतात तेव्हा मी खूप खुश होते. तेव्हा मला असं वाटतं की माझे माझ्यावर किती प्रेम करतात. पण काय म्हणते? पण जेव्हा ते दारू पितात ते अम्मीला आणि मला खूप मारतात. काय? पण का? कारण त्यावेळेस त्यांच्यामध्ये माणूस नसतो, तर शैतान असतो, शैतान. रोज दारू पिऊन आरडाओरडा करणं, घाण घाण शिव्या देणं. अम्मी आणि मी बाहेर जाऊन काम करतो व घर चालवतो, पण बाबांना दारूसाठी पैसे दिले नाही की आईला घाण घाण शिव्या देणार, मारणार. मला शाळेत जाऊ दिलं नाही कारण 2 पैसे जास्त मिळतील म्हणून मला या आईसोबत घर कामाला पाठवतात. तुम्ही हे कोणाला सांगत का नाही? कोणाला सांगणार? अब्बूंना सगळे समजवून थकले, पण अब्बू काही सुधरत नाही. का एवढे दारू पितात कोणास ठाऊक. अब्बूंमुळे आईचं आयुष्य बर्बाद झालं. मी अम्मीला नेहमी म्हणते की आपण अब्बूंना सोडून कुठे दुसऱ्या शहरात जाऊन राहू. मग आई काय म्हणायची? काय म्हणणार? हेच की तुझ्या अब्बूंने आम्हाला तुडवलं तरी चालेल, पण तो माझा नवरा आहे आणि तुझा बाप आहे. आपण जर त्याला इथे टाकून गेलो तर तो जिवंत राहील की नाही माहिती नाही, पण आपण जर या जगात एकटे बाहेर राहिलो तर बाहेरचे लोक आपलं जगणं मुश्किल करतील. म्हणून आम्ही बाहेर जात नाही. आता तुम्हीच सांगा राणी मॅडम, आम्ही काय करावं आम्ही काय करावं? रडू नकोस मुन्नी, हे घे पाणी पे. अहो, तुम्ही कशाला मला पाणी देता? हा, गप्पा बस. मी तुला पाणी पाजून पुण्य कमवते, तुझ्या दुःखात थोडीच करत आहे. देवा, माझ्यासाठी स्वर्गाचे दार उघडे ठेव. मी आमच्या मुन्नीला म्हणजेच मुमताजला पाणी पाजत आहे, त्याचे पुण्य मला मिळू दे. आणि हा, सोबत मुमताजच्या एंट्रीसाठी पण दार उघडे ठेव. हे बघ मुन्नी, आता मी देवाकडे तुझी शिफारस केली आहे, आता तरी पाणी पी. आणि हा, मला मॅडम मॅडम म्हणत जाऊ नको, राणी म्हणत जा. हा, काही प्रॉब्लेम आहे का? अगं, असं आवाक होऊन का बघतेस? पण मी तुम्हाला नावाने कसं हाक मारू? अगं हो, तुझी तर फजितीच होईल. मी मालकीन आणि तू माझी नोकर. तू असं कर, तू मला दीदी म्हणून हाक मारत जा, चालेल? दीदी? हो चालेल. आणि हो, तुला काही गरज असेल ना तर मला सांगत जा. ही राणी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल, अगदी दिव्यातल्या जिनसारखी. तुला तो दिव्यात येणारे जिन माहिती आहे का? हो, मी लहान असताना अम्मी मला काही गोष्टी सांगायची, त्यात जिनची पण गोष्ट होती. कोणता? तो दिव्यात राहणारा जिन? हो, तो दिव्यात राहणारा जिन. तो असा होता की तो ज्याच्याकडे जायचा त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा, अगदी परीसारखं. परी नाही का आपली जादूची गाडी हालून काही ना काही गंमत करते. अच्छा, तर तुला परीच्या आणि जिनच्या गोष्टी माहिती आहे, पण तुला हे कसं माहिती? तुझ्या आईमुळे? हो, माझ्या अम्मीमुळे.
आणि तिला तिची अम्मी मोय मॅडम. चुकलं दीदी, तुम्हाला तुमच्या आईने गोष्टी नाही सांगितल्या का? नाही. का नाही सांगितल्या? का नाही सांगितलं? कारण तिच्या आईने तिला गोष्टी सांगितल्या नसतील. कदाचित सांगितल्याही असतील, पण त्या गोष्टी माझ्या आईच्या लक्षात राहिल्या नसतील. मुन्नी, तुझी आई आहे आणि माझी आई मम्मी आहे. काही तर फरक असेल ना दोघे. मम्मी पप्पा, मला गरज आहे तुमची, तुमच्या सहवासाची, तुमच्या प्रेमळ स्पर्शाची. तुम्ही का समजून घेत नाही? का समजून नाही मम्मी, मला पाणी नको. ग्लास ठेव आणि बस माझ्याजवळ आणि सांग मी तुझ्यासाठी काय करू. दीदी, तो फोटो कोणाचा आहे? कोणीतरी डान्स करताना दिसते. ती असेल कोणीतरी, मला पण माहिती नाही. मुन्नी, तुला माहिती आहे, जर माझे पाय असे जन्मतः नसते ना, तर मी खूप डान्स केला असता आणि खूप वेगवेगळे प्रकारचे डान्स पण शिकले असते. खरंच दीदी? हो, अगदी खरं. तुला माहिती आहे, तू परवाच्या दिवशी पहिल्यांदा आली होतीस ना, तेव्हा मी डान्सच करत होते. काय डान्स? पण ते कसं काय? अगं स्वप्नात ग. पण दीदी, स्वप्न तर रात्री झोपेत पडतात. स्वप्न रात्री झोपेत पडतात, पण माझ्यासारख्या काही मुलींना स्वप्न दिवसात पाहण्याची सवय असते. मुन्नी, आता तू मला सांग की तू सगळ्यात जास्त खुश केव्हा होतेस? अरे नाही नाही नाही, चुकलं. की तू मला सांग की तू जेव्हा शाळेत जाते पण तू शाळेत जात नाही, कारण तुला माहिती आहे की तुझे अब्बू तुला शाळेत जाऊ देत नाही. तर आता तू मला सांग की तुझ्यासारख्या मुली जेव्हा शाळेत जातात तेव्हा तुला काय वाटतं? तेव्हा मला खूप काही वाटतं की आपण पण शाळेचा ड्रेस घालावा, सँडल घालावी, शाळेची बॅग घेऊन शाळेत जावं, हुशार मुलींसोबत राहावं. हुशार मुलींचं नाव जसं पेपरमध्ये येतो, फोटो येतो, तसं माझंही नाव यावं, फोटो यावं. पंख लावून उंच आकाशात उडावं असं वाटतं. दीदी, मोठ्या लोकांशी इंग्रजीमध्ये बोलता यावं. तुम्हाला इंग्रजी येतं ना? हो, येतं ना. तुमच्यासारखं इंग्रजी बोलता यावं, ही पुस्तके वाचता यावी, एखादं गाणं लागलं की त्यावर नाचता यावं, नाचत गात शिकावं. दीदी, या आयुष्याचा आनंद घ्यावा असं वाटतं मला. मुन्नी, तुला हे सगळं आवडतं? हो दीदी, पण हे मी स्वप्नात पाहते. मुन्नी, सर्व स्वप्न शक्य नसतात, पण काही नक्कीच शक्य होणार. इफ यू हॅव फेथ इन युअर सेल्फ अँड सेल्फ कॉन्फिडन्स, यू कॅन डू एनिथिंग. मुन्नी, तुला जर शिकण्याची जिद्द असेल ना, तर तू शिकू शकतेस. फक्त तू तुझ्यातला आत्मविश्वास जागृत कर. खरंच दीदी, असं होऊ शकेल? मुन्नी, सर्व स्वप्न शक्य नसतात, पण काही नक्कीच शक्य होणार. पण ते कसं? आता तू मला सांग की तुला मी शाळेचा ड्रेस न घालता, सँडल न घालता, शाळेची बॅग न घेता जर लिहिता वाचता आले तर चालेल? पण मला लिहिता वाचता येईल? अगं हो वेडे. मला इंग्रजी मराठी लिहिता येईल? हो. मला इंग्रजी पण बोलता येईल? अगं हो हो हो. किती प्रश्न विचारणार आहेस? आता काही शिकायचं आहे की नाही? पण मला कोण शिकवणार? तुम्ही? हो. अय्या, खरंच दीदी, तुम्ही मला शिकवणार? लिहिणं वाचणं आणि हे कम्प्युटर सुद्धा? अगं तो लॅपटॉप आहे. लॅपटॉप? हो, लॅपटॉप. मी तुला हे पण शिकवणार, पण त्याआधी तुला शब्द कळली पाहिजे, लिहिता वाचता आलं पाहिजे. मग मी तुला हे पण शिकवणार. दीदी, या खेळ असतात ना, जसे मुलं मोबाईलमध्ये खेळतात तशी? हो, असतात. किती मजा येईल. हो, खूप मजा येईल. यात फक्त खेळ नसतात, तर त्या छोट्याशा पोटी ज्ञानाचे भांडार असते. हेच नाही तर हाच लॅपटॉप तुमच्या आमच्यासारखं मुला मुलींना आणि माणसांना बिघडवू शकतो. बिघडवू शकतो? पण ते कसं काय? अगं सोपं आहे. माणसांनी बनवलं आहे म्हणून हा माणसांना बिघडवू शकतो. जाऊ दे, तुला काही कळलेलं बरं. पुस्तकं ज्ञान देतात, पण जीवनाचा अनुभव तर देत नाही ना, याची ओळख मला आज मुलीमुळे झाली. काही ज्ञान
घरातूनच मिळते. मुलीला तिच्या आईकडून संस्काराची ओळख होते. आपले कर्तव्य कसे पूर्ण करावे याचे धडे मिळतात. पण त्या धड्यातून मिळणाऱ्या ज्ञानाची बरोबरी ही पुस्तकं करू शकतात का? दीदी, हे घ्या, गरम गरम नाश्ता. अगं तुझा नाश्ता कुठे आहे? मी करते ना. जाऊन घेऊन ये. मी करते नंतर, तुम्ही आधी जा. अगं जा ना. मी करते नंतर. अगं जा म्हणे ना मी तुला. आणते ते. आता कर सुरू. तू एवढी छोटी असून खूप छान स्वयंपाक शिकतेस. आणि इथे तर मला चहा सुद्धा करता येत नाही. मुन्नी, तू मला शिकवशील का स्वयंपाक? मी हो. हे बघ, आता मी तुला लिहिणं वाचणं शिकवत आहे, त्याच्या बदल्यात तू मला स्वयंपाक शिकव. अहो दीदी, तुम्ही ना शिकवणार आहेस की नाही? शिकवे. गुड. असं माणसांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. त्याने माणसाचे ज्ञान वाढते. हे बघ म्हणून, आता तुला लिहिता वाचता येत नाही, म्हणून मी तुला लिहिणं वाचणं शिकवते. त्यातून मला आनंद मिळतो. आता तू मला स्वयंपाक शिकवशील तेव्हा बघ, तुलाही आनंद मिळेल. खरंच दीदी? हो, अगदी खरं. पण दीदी, तुम्ही स्वयंपाक शिकून काय करणार? स्वयंपाक शिकून काय करणार म्हणजे स्वयंपाक करणार. आणखी काय करणार? पण त्याच्यासाठी तर बोल ना, का थांबलीस? स्वयंपाक करण्यासाठी तू असेल किंवा इतर कोणी नोकर असतील. जर तेही नसतील तर हॉटेलचं पार्सल आणता येईल. मुन्नी, माणूस पैसा कमवून श्रीमंत होतो. आपल्या फॅमिलीला सर्व वस्तुरूपी सुखसुविधा पुरवतो. आपल्या फॅमिलीला सर्व प्रेम द्यायची खूप मेहनत करतो. पण आता तू मला सांग की मी तुला रोज हॉटेलचं जेवण दिलं की दुसऱ्या कोणाच्या हाताचं, तर तू कोणाच्या हाताचं खाणार? म्हणजे की मी तुला रोज आईच्या हाताचं जेवण दिलं की हॉटेलचं जेवण दिलं, तर आईच्या हाताचं. मलाही तेच हवं असतं, आईच्या हाताचं जेवण. आता तू मला सांग की तुझे बाबा तुला आणि तुझ्या आईला एवढा त्रास देतात, तरी तू त्यांना तुझ्या हाताचं जेवण देशील की हॉटेलचं? मी त्यांना माझ्या हाताचं जेवण देईन. ते माझ्या हाताचं जेवण वाईट जरी बनलं असेल ना, तरी ते 2 दिवस का नाही ते जेवतील. ते दारूच्या नशेत जरी असले ना, तरीही ते जेवतील. दीदी, माझं माझ्या बाबांवर खूप प्रेम आहे. तरी तू त्यांना सोडून जाण्याचं? तो तेवढा पुरताच राग असतो. मुन्नी, तू खूप ग्रेट आहेस आणि भाग्यवान सुद्धा. हो अगं, खरंच बोलतायस. हे बघ, तुझ्या बाबांना दारू पिण्याची नशा आहे, तर माझ्या बाबांना पैसा कमवायची नशा आहे. मुन्नी, या जगात जेवढे प्रकारचे नशा आहेत ना, त्यात पैसा कमवायची नशे फार वाईट आहेत. हा पैसा कमवून माणूस श्रीमंत होतो, प्रतिष्ठित होतो, आपल्या फॅमिलीला सर्व वस्तुरूपी सुखसुविधा पुरवतो. पण प्रेम, त्यामुळे तू भाग्यवान आहेस आणि ग्रेट की 2 घास की नाही तरी तू तुझ्या बाबांना किंवा आईला तुझ्या हाताचं जेवण खाऊ तरी घालतेस. आणि इथे तर मला चहा सुद्धा करता येत नाही. दीदी, वाईट वागून त्रास घेऊ नको. मी तुला शिकवेन स्वयंपाक. खरंच मुन्नी? हो दीदी. पण त्यांना आवडेल की नाही? मी सांगेन की त्यांना. नाही हा, तू बिलकुल नाही सांगायचं. का दीदी? अगं, मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. तुम्ही एकदा मस्तपैकी जेवण बनवा आणि बघा, जसे माझे अब्बू
आनंदाने माझे गाल हातात धरतात तसे तुमचेही बाबा धरतील. खरंच मुन्नी, असं होईल का? हो दीदी. तुम्ही मला लिहिणं वाचणं शिकवलं म्हणून मी माझ्या अब्बूंना पेपर वाचून दाखवलं. तुमच्यासारखं चांगलं वाचता आलं नाही, पण जसं जमलं तसं वाचलं. त्यावेळेस पहिल्यांदाच अब्बूंचे डोळे एवढे आनंदित होते, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तेव्हा न कळतच त्यांच्या तोंडातून निघालं की उगाच तुझी शाळा बंद केली. पण आताही कधी त्यांना पेपर मिळतो किंवा पुस्तक मिळते तर ते मला विचारतात, वाचून सांग मला यात काय लिहिलंय. आणि मी त्यांना वाचून दाखवते. दीदी, हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालं. नाही मुन्नी, हे सर्व माझ्यामुळे शक्य नाही झालं. मी तर फक्त निमित्त होते. माणसात शिकण्याची जिद्द, तळमळ यासोबत मेहनत करायची तयारी हवी. नुसतं स्वप्न बघून चालत नाही, तर सर्व प्रॅक्टिकल होणे खूप गरजेचे असतं. आता मुन्नी, तू मला सांग, आता तर तुला लिहिणं वाचणं आलं, तर आता तुला डान्स शिकायला काही हरकत नाही. काय डान्स? हो, पण मला कोण शिकवणार? त्याची चिंता तू करू नकोस. त्यासाठी मी एका डान्स टीचरची व्यवस्था केली आहे. खरंच दीदी? हो, अगदी खरं. पण तू शिकशील का डान्स? त्यात काय, ते तर सोपच. पण माणसाची इच्छा असली तर. काय झालं? अगं बोल ना, अगं बोल ना. अगं असं लाजायला काय आहे? अगं बोल ना. अरे यार, नको ना. तेरी ही बोली बोलूंगी मैं, तेरी ही बानी गाऊंगी मैं, तेरे इश्क दा चोला पहन के मैं तुझ में ही रंग जाऊंगी, तेरे इश्क दा चूड़ा पहन के मैं तुझ में ही सज जाऊंगी, मैं नचदी फिरा बन ठन बलिए हो, मैं नचदी फिरा छम छम छलिए हो. दीदी, आज काय नाश्ता बनवू? त्याची गरज नाही. का दीदी? का दीदी? तुमची तब्येत ठीक नाही का? तब्येतीला काही झालं नाही. किचन मध्ये नाश्ता ठेवला आहे. काय नाश्ता? कोणी बनवला? मी बनवला. हेच नाही तर काल रात्री मी माझ्या आई बाबांना माझ्या हाताचा जेवण पण खाऊ घातलं. खरंच दीदी? काय शपथ? तुझी शपथ. मग साहेबांनी तुमचे गाल हातात धरले की नाही? अगं, गाल हातात धरले काय विचारतेस? दोघांनी मला किस सुद्धा केलं. खरंच दीदी? हो, अगदी खरं. हे बघ. दीदी, ड्रेस? हो, ड्रेस तुझ्यासाठी आणला. खरंच माझ्यासाठी आणला? हो, तुझ्यासाठी आणला. आवडला? खूप. जा, आता पहिले नाश्ता कर आणि मग हा ड्रेस घालून मला तू तुझा डान्स दाखव. नाही दीदी, आधी मी ड्रेस घालून डान्स दाखवणार, मगच नाश्ता करेन. अगं पण. नाही म्हटले ना, आधी ड्रेस घालून डान्स दाखवणार. बरं बाबा, तुझी मर्जी. काल रात्री मी माझ्या मम्मी पप्पांना माझ्या हाताचं जेवण खाऊ घातलं. मॉमचे तर डोळेच भरून आले होते. असं जाणवत होतं की ती काहीतरी मिस करत आहे
आणि पप्पा खूप कौतुकाने नाश्ता करीत होते. हे सर्व शक्य झालं तर फक्त मुमताज म्हणजे थँक्यू फॉर युअर कॉपरेशन. आज मी जो आनंद अनुभवत आहे तो फक्त तुझ्यामुळेच. जर माझे पाय असे अशक्त नसते ना तर मी आज खूप आनंदाने डान्स केला असता. मैं तो बादलों से दूर जाऊंगी, मैं तो अपना ही सुर पाऊंगी. है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे सारे चुन के मैं भूल आऊंगी. हमारा ऐसे दुनिया की हुई नहीं, मैं अपनी ही दुनिया बनाऊंगी. कि जिंदगी तांडव क्रिएशन नागपूर निर्मित कस्तुरी ही एकांकिका आता सादर झाली होती. ही या स्पर्धेतली शेवटची एकांकिका होती. लेखक आसिफ अन्सारी, दिग्दर्शक किशोर बत्तासे. मी सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने सर्व रसिक प्रेक्षकांचे, सहभागी सर्व संघांचे, सर्व परीक्षकांचे आणि कळत नकळत ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.